श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुम्ही आंघोळ न करता स्वयंपाक करताय? सावधान! स्वयंपाकघर हे आपल्या घराचे ऊर्जा स्रोत आहे. या ठिकाणावरून आपल्याला जीवन जगण्याची ऊर्जा मिळते. जर हे आपण जीवन स्रोत ठीकठाक नाही ठेवला तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो. तसेच आपण जर आंघोळ न करता स्वयंपाक करत असू तर त्याचा सुद्धा संपूर्ण घरावर परिणाम होऊ शकतो. याची आपल्याला कल्पना नसेल व त्याचा आपण विचारसुद्धा करत नसाल. काही दिवसांनी आपल्या घरात वेगवेगळ्या गोष्टींचे त्रास सुरू होतो आणि या त्रासापासून वाचवण्यासाठी अशा काही गोष्टी असतात त्या करणे टाळायला हवं. मग कोणत्या आहेत त्या गोष्टी? चला तर जाणून घेऊया. जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. न चुकता बेल आयकॉन बटन लगेच प्रेस करा नवीन अपडेट्ससाठी व कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. चला तर मग अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपण घरात करू नये. जर त्या स्वयंपाकघरात केल्या गेल्या तर त्याचा त्रास संपूर्ण घराला होतो आणि ते आपल्या लक्षातसुद्धा येत नाही. स्वयंपाकघर हे एक पवित्र स्थान आहे ज्या ठिकाणाहून घरातील प्रत्येकाला ऊर्जा ही मिळत असते. त्याचबरोबर त्या ठिकाणी अन्नपूर्णादेवीचा जर वास असतो. ज्या घरावर अन्नपूर्णादेवी प्रसन्न असते त्या घरात आनंदाचे वातावरण असते. आणि काही ठिकाणी अशा काही चुकीच्या गोष्टी होत असतात त्यामुळे देवी अन्नपूर्णा घरातून निघून जाते व घरात नेहमी अन्न पाण्याची खूप प्रमाणात कमतरता जाणवते. काही जणांना उठल्यावर चहा पिण्याची सवय असते. मग काय, आंघोळ न करता चहा बनवला जातो, परंतु त्यामुळे घरात अशुद्धी निर्माण होत असते. सर्वांना सकाळी लवकर कामाला जायचे असते, ठीक आहे, नोकरी जॉब वगैरे असतो, मान्य आहे. परंतु आंघोळ न करता स्वयंपाक केला जातो हे चुकीचे आहे. आंघोळ न करता केलेला स्वयंपाक हा अशुद्ध मानला जातो. आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपण ज्या प्रकारचे अन्न ग्रहण करतो तसेच आपले विचार होतात. आपल्याकडून कृतीसुद्धा त्याच प्रकारे होत असते. आंघोळ न करता शिजवलेल्या अन्नाची पवित्रता राहत नाही. ते अन्न अशुद्ध बनते आणि तेच अन्न आपण ग्रहण करतो. त्याचप्रकारे आपल्या मनात अशुद्धी निर्माण होते. या सर्व गोष्टीमुळे दरिद्रता आजारपणाला आमंत्रण देतो. म्हणूनच स्वयंपाकघरामध्ये प्रवेश करण्याअगोदर आंघोळ करावी व नंतर स्वयंपाकघर झाडून पुसून स्वच्छ करावं. नंतर कामाला सुरुवात करावी. अन्न हे पूर्ण आपण जे अन्न खातो ते पूर्ण कसं शुद्ध असतं. त्यामुळे आपण आंघोळ न करता हे अन्न ग्रहण नाही करायचे. त्याचप्रमाणे आपण म्हणतो त्यामुळे हे अन्न तयार करताना स्वयंपाकघर स्वच्छ आणि सुंदर ठेवावं. काही घरात रात्रीच्या जेवणानंतर भांडी तशीच ठेवली जातात. त्यामुळे देखील घरातील वातावरण दूषित होतं. घरातील लोक आजारी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे रात्री जेवण झाल्यावर सर्व भांडी लगेच धुवून काढावी. स्वयंपाक झाला की आधी देवाला नैवेद्य दाखवावा. स्वतःसाठी आपल्याला स्वयंपाक आंघोळ करूनच करायला हवं. जर आपण देवासाठी हे ठेवत आहेत तर आपण ते आंघोळ करूनच ठेवायचं आहे. आपण जर अन्न देवाला नैवेद्य म्हणून खाल्ले तर ते नुसते अन्न राहत नाही. जे आपण देवाला ठेवलेले असते तर ते देवासमोर जे ठेवलेले अन्न आहे ते अन्न राहत नाही. देवाचा एक प्रसाद तयार होतो आणि त्यानंतर जेवण करावे. हे सर्व तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण आंघोळीनंतर स्वयंपाक करू. त्यामुळे स्वयंपाकघरात आंघोळ केल्यानंतरच प्रवेश करावा. आंघोळ न करता स्वयंपाक केल्यास आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. कारण रात्रीच्या
भुकेमुळे आणि घामामुळे शरीरावर जमा झालेले बॅक्टेरिया अन्नात जाण्याची शक्यता असते. तसेच धार्मिक आणि वास्तुशास्त्रानुसार अशुद्धतेमुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि अपवित्रता मानले जाते. आता या अशा गोष्टीमुळे दोष आणि गरिबी धार्मिक ग्रंथानुसार असे सांगितले आहे की अशुद्ध हाताने किंवा अंघोळ न करता स्वयंपाक केल्यास देवी अन्नपूर्णा नाराज होते आणि घरात दरिद्रता तसेच कलह वाढीस निर्माण होतो. आपल्या त्या लक्षात सुद्धा येत नाही. त्याच्यामुळे कधीही आपल्या अशुद्ध हाताने किंवा अंघोळ न करता आपण स्वयंपाकघरात जायचं नाही. किती पण असू द्या, ठीक आहे एखाद्या वेळेस, परंतु तुम्ही न चुकता आपण अंघोळ करूनच देवाला आपल्या स्वयंपाकघरात प्रवेश करावा व अन्न बनवावं. अशा प्रकारे अन्न हे कसे पूर्ण जे आपण बनवतो ते कसे शुद्धतेने बनवायचं असं. आपले जसे विचार आहेत आपण ज्याप्रमाणे करतो तसेच आपले विचारसुद्धा होतात. त्याच्यामुळे आपण स्वयंपाकघर हे आपल्या घराची एक ऊर्जा स्रोत आहे. या ठिकाणावरून आपल्याला जीवन जगण्याची ऊर्जा मिळते. जर हे आपण जीवन स्रोत ठीकठाक नाही ठेवला तर त्याचा काय परिणाम, तर तो आपल्या जीवनावर, घरात आणि प्रत्येक व्यक्तीवर होत असतो. म्हणून आपण शुद्ध मनाने आणि आपण शुद्ध अंघोळ करूनच हा स्वयंपाक केला पाहिजे. नाहीतर घरात दरिद्रता येते, अन्नपूर्णा टिकत नाही, अन्नधान्य टिकत नाही. अशा प्रकारे वेगवेगळे प्रकार घरात कलह सुरू होतात. अशा प्रकारे नवीन नवीन गोष्टी घडतात, ते आपल्या लक्षात येत नाही. त्याच्यामुळे आपण या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या नक्की तुम्ही पाळा. नक्की तुम्हाला याचा फरक जाणवेल. आणि जर तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. आणि कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.